नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सारंगने आणि ओवीने ऋषिकेशचे शूज चोरलेले असतात. त्यामुळे शर्वरी त्याला म्हणत असते की मी दादाच्या बाजूने आहे. तर सारंग तिला म्हणतो तू एकटी काय करणार आहेस? तर लगेच ऐश्वर्या म्हणते मी सुद्धा मुलाच्या बाजूनेच आहे आणि ते शूज व्यवस्थित सांभाळून ठेवा, कधीही गायब होतील. त्यावर सारंग म्हणत असतो हे तुम्हाला कधीच सापडणार नाहीत आणि ते दोघे पैज लावतात. त्यानंतर ओवी सारंग पुढे आणि त्यांच्या मागोमाग शर्वरी आणि ऐश्वर्या शूज घेण्यासाठी धावत असतात. त्यानंतर सारंग आणि ओवीने ते शूजचा बॉक्स लपवून ठेवलेला असतो. तर ऐश्वर्या आणि शर्वरीला जिंकायचं असतं, त्यामुळे त्या दोघी तो शूजचा बॉक्स शोधत असतात. इकडे देवापुढे बसून जानकी मनात विचार करत असते माझ्या माहेरचं कोणीच नाहीये. सायली म्हणाली होती ती येईल, मग ती का नाही आली? त्यावेळी ऐश्वर्या तिच्याजवळ जाऊन तिला म्हणते वहिनी आज तुम्ही एकट्याच आहात. तुमच्या माहेरचं कोणीच आलं नाही, खूप वाईट वाटतंय मला. तर जानकी लगेच तिला म्हणते तुला कोणी सांगितलं मी एकटी आहे? आई आहेत ना? तर ऐश्वर्या लगेच म्हणते आई आहेतच, पण नात्याने कितीही काहीही झालं तरी त्या सासूच आहेत ना. आई शेवटी आईच असते. हे बोलत असतानाच तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा तिला म्हणते कोण म्हणतं असं? असं काहीही नसतं. नाती फक्त रक्ताची नसतात, आपण ती कशी निभावतो त्यावर सगळं अवलंबून असतं. आता नवऱ्याचंच बघ ना, तोही परका असतो, पण आपण आपल्या प्रेमाने तो आपलासा करून घेतो. आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतं आणि आमच्या या जानकीने आम्हाला सगळ्यांना इतकं उदंड प्रेम दिलंय ना, त्यामुळे तिलाही आमच्याकडून तेच परत मिळणार. तर जानकी लगेच सुमित्राला विचारते पण सायली आणखी कशी काय आली नाही? सुमित्रा तिला म्हणते कुठल्या तरी कामात अडकली असेल, ती येईल, तू काही काळजी करू नकोस. तर लगेच जानकी म्हणते काळजी नाही, पण माझं कन्यादान कोण करणार? तर नाना लगेच म्हणतात हा काय प्रश्न आहे का? मी करणार आहे. ज्या दिवशी तू सून म्हणून आमच्या घरात आलीस त्या दिवशीच तू आमची लेकसुद्धा झालीस. सगळे तिथून गेल्यानंतर जानकी गौरीघर पूजते. इकडे ब्राह्मण म्हणत असतो की मुहूर्ताची वेळ टळून जाईल, नवरी मुलीला घेऊन या. तेवढ्यातच शालिनी तेथे येते आणि ती म्हणते की असा कसा मुहूर्त टळून जाईल? शालिनीसाठी मुहूर्त खोळंबतो. त्यानंतर ऋषिकेश शालिनीचं स्वागत करतो. तर ऐश्वर्या मनात विचार करते ही कोण आहे? तोरा असावा तर असा. ऐश्वर्याला मात्र ती कोण आहे हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते, त्यामुळे ती शर्वरीला विचारते ही कोण आहे? तर शर्वरी म्हणते मला पण माहिती नाहीये, ती फॅमिली फ्रेंड नाहीये, दादाच्या बिझनेस रिलेटेड कोणीतरी असेल. त्यानंतर त्या दोघींना एका व्यक्तीकडून कळतं की या शालिनी शिर्के पाटील आहेत, त्या कोल्हापुरामध्ये खूप मोठं रिसॉर्ट बांधतायत. शालिनी ऋषिकेशला म्हणत असते मला रिसॉर्टसाठी तुमची खूप मदत झाली, त्यात तुमच्या लग्नाचं निमंत्रण आलं म्हणून म्हटलं की स्वतः जाऊन शुभेच्छा द्याव्या. त्यानंतर ऋषिकेश सारंगची ओळख करून देतो. तर लगेच शालिनी ऋषिकेशला विचारते लग्न इतक्या उशिरा? तर सुमित्रा लगेच तिला सांगते तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझ्या ऋषिकेशचं 10 वर्षांपूर्वीच जानकीशी लग्न झालंय, पण त्याची मुलगी आहे ना ओवी, तिच्या हट्टासाठी आम्ही हा सगळा कार्यक्रम हौसेने करतोय, तिच्यासाठी परत एकदा. हे ऐकून शालिनी मनात विचार करते आमच्याकडे सुद्धा तेच होतंय, हाऊ स्टुपिड. धावत असताना ओवीचा चुकून शालिनीला धक्का लागतो. तर शालिनी युजलेस म्हणते, परंतु ओवी तिला सॉरी म्हणून तेथून जाते. त्यानंतर शालिनी एका ठिकाणी बसते तर गुलाब तिच्यासाठी पाणी नेत असतो. तर ऐश्वर्या गुलाबला म्हणते की मी घेऊन जाते, तुम्ही दुसरं काहीतरी बघा. असं म्हणून ती शालिनीला पाणी घेऊन जाते आणि ती पाणी देत असताना शालिनीला म्हणते मिनरल वॉटरच आहे. तर शालिनी लगेच विचारते तुला कसं कळालं? तर ऐश्वर्या म्हणते तुमच्याकडे बघूनच कळतं की तुम्ही मिनरल वॉटरच घेत असाल. तेवढ्यातच शर्वरीसुद्धा तेथे येते आणि ती शालिनीला स्वतःचीच ओळख करून द्यायला लागते की मी ऋषिकेश दादाची एकुलती एक बहीण शर्वरी. तर ऐश्वर्या लगेच शालिनीला म्हणते मगाचं आवडलं मला, मुहूर्त खोळंबून राहतोच. तर शालिनी लगेच म्हणते ऑफकोर्स राहतोच. त्यानंतर शर्वरी ऐश्वर्याला विचारते तू ओवीला कुठे बघितलंस का? तर ऐश्वर्या म्हणते नाही, मी सुद्धा तिलाच शोधतीये. तर लगेच शालिनी विचारते ओवी म्हणजे ती छोटी मुलगी ना, ती आत्ताच इकडे गेलीये आणि तिच्या हातातला बॉक्स तिने जिन्याखाली ठेवलाय. तर शालिनी म्हणते ठीक आहे मी निघते आता, मला उशीर होतोय. तर ऐश्वर्या लगेच म्हणते हो ठीक आहे, आपण भेटू पुन्हा आणि माझं नाव विसरू नका, मी ऐश्वर्या. तर शर्वरी लगेच म्हणते आणि मी शर्वरी. तर शालिनी लगेच त्या दोघींना म्हणते माझं नाव तर तुमच्या लक्षात राहीलच, शालिनी, आणि ऋषीला फक्त सांगा की मी गेले म्हणून. असं म्हणून ती तेथून निघते. त्यानंतर त्या दोघी जिन्याखालचा तो शू बॉक्स घेऊन लपवून ठेवतात.
त्यानंतर मुहूर्त झालेला असतो, त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात करायची असते. तर गुरुजी ऋषिकेश आणि जानकी त्या दोघांना पाटावरती बसायला सांगतात. तर जानकी पाटावरती बसत नसते आणि ती कोणाची तरी वाट बघत असते. तर ते पाहून सुमित्रा आणि नाना तिला विचारतात, कोणी येणार आहे का स्पेशल पाहुणे? तर जानकी लगेच म्हणते, पाहुणे नाही, घरचेच येणार आहेत. त्यावेळी तेथे अवंतिका आणि सौमित्र येतो. तर त्या दोघांना पाहून जानकी म्हणते, हे काय, आलेच ना. त्या दोघांना तेथे पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. मात्र नाना त्यांच्यावर चिडतात आणि त्यांना म्हणतात की हा इथे कसा आला? याला या घराचे दरवाजे बंद आहेत हे तो विसरला का? हिम्मत कशी झाली याची इथे येण्याची? एकदा आमचा शब्द मोडून गेलास आणि आता परत आलास का आमच्या दुःखावर भर घालायला? सारंग नानांना म्हणत असतो, आपण झालं गेलं सगळं विसरून आज त्याला येऊ देऊ ना. आज दादा वहिनीचा लग्नाचा दिवस आहे. त्याचा आणि आपला आनंद काही वेगळा आहे का? तो आपला आहे ना, आपल्या रक्ताचा सख्खा. परक्याला सुद्धा पोटाशी धरण्याचा स्वभाव आहे तुमचा नाना. मग त्यालाच का दूर लोटताय? येऊ द्या ना त्याला नाना प्लीज. तर नाना सारंगला म्हणत असतात, जे आपले तत्व सांभाळतात तेच आपले असतात. तत्व तोडणारे सगळे परकेच असतात. ज्या क्षणी त्याने हे घर सोडलं, आपल्याला संकटात टाकून पळून गेला, त्याचवेळी आपल्या सुखदुःखात सामील होण्याचा हक्क त्याने गमावलाय. सुमित्रा सुद्धा नानांना म्हणत असते, असं नका ना म्हणू, तो आपला मुलगा आहे. तर नाना ओरडून सुमित्राला म्हणतात, पण तो वागला का आपल्या मुलासारखा? ऋषिकेश सुद्धा नानांना समजवायला जातो, परंतु नाना कोणाचंच काही ऐकत नाहीत आणि म्हणतात की हा आपल्या घराचा उंबरठा ओलांडून आत येणार नाही. आणि दार लावायला नाना पुढे होतात. तर सौमित्र लगेच म्हणतो, ठीक आहे नाना, तुम्ही म्हणताय तर मी आत नाही येत, पण निदान उंबरठ्यात उभारून तरी लग्न बघू द्यात. आणि नाना दरवाजा लावणारच असतात. तर जानकी नानांना थांबवते आणि ती नानांना म्हणते, तुमचा शब्द कोणीही मोडणार नाहीये. अवंतिका आणि सौमित्र भाऊजी तुमच्या परवानगीशिवाय या घराचा उंबरठा कधीच ओलांडणार नाहीत. पण निदान त्यांना असं उंबऱ्यात तरी उभा राहू देत नाना. तिथे उभा राहून तरी अक्षदा टाकू देत. मला कळतोय तुमचा राग आणि आम्हाला त्याचा आदर आहे. या घरात कोणीही तुमचा शब्द मोडणार नाही नाना. आज आमचं लग्न आहे. वडील म्हणून तुम्ही माझं कन्यादान करणार आहात. आणि ती नानांपुढे हात जोडतच म्हणते, त्या कन्यादानासाठी मी तुमच्याकडे एक मागणं मागते. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आजच्या आनंदाच्या दिवशी माझी प्रेमाची माणसं माझ्या आजूबाजूला असू देत. माझ्या जीवाभावाची माणसं माझ्या सोबत असू देत नाना. बाकी मला काही नको. प्लीज हे लग्न त्यांना उंबरठ्यात उभं राहून तरी पाहू देत. हे बोलत असताना जानकीच्या डोळ्यात खूप अश्रू येत असतात. नाना जानकीला म्हणतात, आज तुझं लग्न आहे. मला आज तुझ्या डोळ्यात अजिबात अश्रू नकोयत. आणि नाना जानकीच्या आनंदासाठी त्या दोघांना लग्न पाहण्यासाठी होकार देतात. नाना जानकीला म्हणतात, एक लक्षात ठेव, लक्ष्मण रेषा म्हणजे लक्ष्मण रेषा. लक्ष्मण रेषाच. अवंतिका सौमित्रला म्हणत असते, आपण इथे असं अचानक येऊन चूक तर नाही केली ना? तर सौमित्र म्हणतो, नाही अवंतिका, आपल्या लग्नाच्या वेळी दादा वहिनींनी किती बोलणं खाल्लं होतं, पण तरीसुद्धा ते आले. आईला सुद्धा घेऊन आले. थोडं सोसूया, पण थांबूया. तुला माहिती आहे का, घरी आलोय मी, म्हणजे घराच्या आत नसलो तरी घराच्या सावलीत आहे. लग्न जरी लांबून बघितलं तरी मन भरेल हे नक्की. त्यामुळे सौमित्र आणि अवंतिका दोघेही खूप खुश असतात. त्यानंतर विधीला सुरुवात होते. तर सौमित्र आणि अवंतिका बाहेरूनच बघत असतात, परंतु त्यांना व्यवस्थित दिसत नसतं. त्यामुळे सौमित्र अवंतिकाला घेऊन इकडे खिडकीमधनं बघत असतो. त्यावेळी नाना तिथे जाऊन खिडकीचे पडदे लावतात. त्यामुळे अवंतिका आणि सौमित्र परत दारातच येऊन उभे राहतात. त्या दोघांना व्यवस्थित दिसत नसतं. त्यावेळी जानकीला एक आयडिया सुचते आणि ती सारंगला बोलावून रुखवतातला आरसा व्यवस्थित रीतीने ठेवायला सांगते, ज्यामुळे त्या दोघांना त्या आरशामध्ये सगळं काही व्यवस्थित दिसेल. सगळे मंगलाष्टक झाल्यानंतर गुरुजी त्या दोघांना एकमेकांना हार घालायला लावतात. तर हार घालतानाची मज्जा तर पाहण्यासारखीच असते. तर सुमित्रा लगेच म्हणते, शेवटी बायको पुढे वाकावंच लागतं, वाक, असं म्हणून ती ऋषिकेशला वाकायला सांगते. हार घातल्यानंतर कन्यादान सुरू असतं. जानकीचं कन्यादान आई आणि नाना करतात. त्यानंतर मंगळसूत्र घातलं जातं. जोडवी ऐश्वर्या जानकीच्या पायात घालणार असते. त्यावेळी तिला उखाणा घ्यायला सांगतात. तर ऐश्वर्या उखाणा घेते. जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाच्या लग्नाची निघणार आहे धूमधडाक्यात वरात. सारंगरावांचं नाव घेते. वहिनी, यावेळी मी करणार आहे तुमचं स्वागत घरात. त्यानंतर शेल्याला गाठ बांधताना शर्वरी उखाणा घेते. दादा वहिनीच्या लग्नात गाठ बांधण्याचा मिळाला आहे मला मान. विक्रांतरावांच्या प्रेमात हरवले माझं भान. त्यानंतर फेरे सुरू असताना जानकीचा तोल जातो. तर ऋषिकेश तिला सांभाळतो.
विवाहविधी अशा प्रकारे संपन्न होतो. त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश गुरुजींचे आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. हा लग्न सोहळा पाहून अवंतिका आणि सौमित्र सुद्धा खूप खुश असतात. त्यानंतर सारंग फोटोग्राफरला सौमित्र आणि अवंतिका या दोघांचा फोटो घेण्यासाठी सांगतो, कारण त्याला फॅमिली फोटोसाठी त्या दोघांचा फोटो हवा असतो. लग्न सोहळा पार पडल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिकाला भेटतात. त्यानंतर सौमित्र आणि अवंतिका तेथून निघून जातात. जानकीने मुंडवळा हार शेला काढलेला असतो, त्यामुळे सुमित्रा तिला म्हणते, तू का काढलंस हे सगळं? तर जानकी म्हणते, आता कार्यक्रम झाला आहे ना, म्हणून मी काढलं. तर सुमित्रा तिला म्हणते, पण आणखी आपला फॅमिली फोटो राहिलाय आणि ओवी सोबतचा सुद्धा फोटो राहिलाय ना, नाहीतर ती तुम्हाला आणखी परत एकदा लग्न करायला लावेल. तर जानकी म्हणते, नाही ते नाही परवडायचं. सुमित्राने खीर बनवलेली असते, त्यामुळे जानकी तिला विचारते, तुम्ही खीर कशासाठी बनवली आहे? तर सुमित्रा तिला सांगते, हिम्मतराव आलेत ना, म्हणून त्यांच्यासाठी खीर बनवली आहे. तर जानकी म्हणते, मी नेऊन देते. हिम्मतराव, पोलीस आलेले वगैरे तो सगळा झालेला प्रकार नानांना सांगतात आणि म्हणतात, ते मी कसं बसं सांभाळून घेतलं. ती फाईल तिथून हलवली आणि त्या जागी हिशोबाची फाईल ठेवली. पण मला संशय आहे, आमच्याच आश्रमातलं कोणीतरी आहे ज्याने ऋषिकेश आणि जानकीला फोन केला होता. मी ते शोधून काढेलच, असं म्हणत ती फाईल हिम्मतराव नानांकडे देतात आणि सांगतात, या फाईलमध्ये ऋषिकेशचा जन्माचा दाखला आणि पार्वतीचं आई म्हणून नाव आहे. बाकी सगळी तुमच्याबद्दलची आणि पार्वतीबद्दलची कागदपत्र यात आहेत. बघणाऱ्याला ही फाईल दिसता कामा नये. पार्वती तुमची बायको होती ही गोष्ट ही फाईल वाचणाऱ्याला लगेच कळेल. ऋषिकेश आणि जानकीला ही फाईल मिळता कामा नये. जपून ठेवा. तर नाना त्याला म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, माझं आणि पार्वतीचं नातं कधीच कोणाला कळणार नाही. जानकी हिम्मतरावांसाठी खीर घेऊन आलेली असते, त्यावेळी ती दरवाजाच्या बाहेरून ही गोष्ट ऐकते आणि तिला तर धक्काच बसतो. त्यावेळी ती मनात विचार करते, म्हणजे पार्वती नावाची कोणीतरी बाई खरंच नानांच्या आयुष्यात आहे. म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला जे सांगितलं जात होतं ते खरं आहे. रामराया, आता काय करायचं? आणि जानकी ठरवते, जोपर्यंत हे सगळं सत्य कळत नाही तोपर्यंत ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये, नाहीतर नाती तुटतील. जानकी, तुझ्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव दिसता कामा नये. गृहप्रवेश झाल्यानंतर ही गोष्ट लवकरात लवकर ऋषिकेशला सांगायला हवी, पण आत्ता नाही. मनातली खळबळ मनातच ठेवायला हवी. कोणाच्याही आनंदावर विरजण घालायचं नाहीये. ती विचार करत असते, त्यावेळी तेथे सुमित्रा येते आणि ती जानकीला विचारते, तू आणखी खीर दिली नाहीयेस का? कसला विचार करत उभी आहेस इथे? तू दमली असशील, तू जाऊन आराम कर, मी खीर देते, असं म्हणून तिच्या हातातून ती खीर घेते. ती आत येऊन त्या दोघांना खीर घ्यायला सांगते, तर हिम्मतराव म्हणतात, मला काम आहे आणि ते निघून जातात. तर सुमित्रा नानांना विचारते, काय झालं, ते असं गडबडीत का निघून गेले आणि तुम्ही सुद्धा टेन्शनमध्ये दिसताय? त्यावेळी नाना दरवाजा लावतात आणि सुमित्राला सांगतात, त्या दिवशी ऋषिकेश आणि जानकी खाऊ वाटण्यासाठी आश्रमात गेले नव्हते. ऋषिकेशच्या जन्माचा दाखला आहे ना, ती फाईल शोधायला गेले होते. हे ऐकून तर सुमित्राला सुद्धा धक्काच बसतो आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, ऐश्वर्या आजीला सांगत असते, जानकीने हिम्मतराव आणि नानांचं सगळं बोलणं ऐकलं. त्यानंतर जानकीच्या मनात वेगवेगळे विचार असतात, त्यामुळे गृहप्रवेश करत असताना सुद्धा तिचा तोल जातो. त्यानंतर जानकी ऋषिकेशला सांगत असते, मी हिम्मतराव आणि नानांचं बोलणं ऐकलं आणि ती ऋषिकेशला सगळं काही सांगते. तर ऋषिकेश म्हणतो, आईच्या नकळत एवढी मोठी गोष्ट, हे सगळं काय प्रकरण आहे ते आपल्याला शोधून काढावंच लागेल. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात.